नमस्कार भावांनो, मी आता यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ बघतोय. तुम्ही यूट्यूबर बनणार असाल त्यासाठी या व्हिडिओवर क्लिक केले बरोबर. थोडीशी मोठी व्हिडिओ आहे मित्रांनो, पण तुमच्या फायद्याची आहे. कारण तुम्ही यूट्यूब चॅनलवरती एवढा प्रयत्न करणार, एवढं काम करणार, त्यानंतर तुम्हाला हातात काहीच भेटलं नाही तर त्याचा फायदाच नाही, बरोबर आहे ना. तर मी तुम्हाला व्हिडिओ कशा पद्धतीने बनवायचा कशा नाही हे दाखवतो. आता मी यूट्यूबवरती बघतोय की जे मोठे यूट्यूबर आहेत बैलगाडी क्षेत्रामधले बरोबर, तर त्यांचे व्हिडिओ भरपूर जण घेतात आणि त्याच व्हिडिओ त्याच्यावर थोडाफार वॉइस ओव्हर करतात, नाहीतर मग त्या व्हिडिओला घेऊन डायरेक्ट अपलोड करतात बरोबर. म्हणजे एक चॅनल झाले, STC लाईव्ह झाले, P3 लाईव्ह झाले. आता जर ह्या चॅनलच्या जर व्हिडिओ घेऊन तुम्ही जर तुमच्या चॅनलवरती अपलोड करत असाल तर त्या व्हिडिओचा काहीच उपयोग होणार नाही तुम्हाला. कारण तुमचा चॅनल मागं मॉनिटाईज होत होते पण आता होत नाहीत मित्रांनो. तुमचा चॅनलच मॉनिटाईज होणार नाही जेव्हा तुमचा पूर्ण 4000 तास आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. त्यानंतर तुम्ही चॅनल जेव्हा मॉनिटाईजसाठी अप्लाय करचाल तेव्हा तुम्हाला एकच विषय तिथं दिसेल, रिव्ह्यूज कंटेंट. म्हणजे काय की तुम्ही दुसऱ्याचं मटेरियल वापरलेलं आहे असं. मग ते पूर्ण व्हिडिओ तुम्हाला डिलीट करावे लागतील. त्यानंतर मग नवीन तुम्हाला व्हिडिओ अपलोड करावे लागतील. मग हे एवढं करणार फक्त तुमचे सबस्क्रायबर राहणार पण तुमचा वॉच टाइम पूर्ण जाणार. आणि 4000 वॉच टाइम पूर्ण करण्यासाठी किती प्रयत्न करावा लागतो ते मला सुद्धा माहीत आहे, कारण मी ते भोगले. त्यामुळे मी आज ही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेली. तर व्हिडिओ कशा बनवायच्या मित्रांनो, तुम्हाला जर कोणाची व्हिडिओ वापरायची असेल तर जसे मी आता माझे फेसची व्हिडिओ बनवते अशी तुम्ही व्हिडिओ बनवा. त्याच्यानंतर थोडीशी क्लिप वापरा, ती पण जर मुद्दा जर तो असेल तर ती वापरा आणि स्वतः बोला तुम्ही. आणि तुम्ही जर दुसऱ्याच्या व्हिडिओवर जर वॉइस ओव्हर करून तुम्ही जर ती व्हिडिओ जरी टाकली तरी सुद्धा ती चालेल. पण त्या माणसाचा जो यूट्यूबर आहे त्याचा आता जसा माझा फेस आहे असा त्याचा फेस नाही आला पाहिजे. ज्या विषयावर तो बोलतोय तो विषय तुम्ही स्वतः बोला बरोबर. आणि तुम्ही जर जे बैल पळताना व्हिडिओ टाकताय, शॉर्ट व्हिडिओ टाकली तरी सुद्धा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होत नाही. मग ते यूट्यूब चॅनल खोलून फायदा काय, बरोबर आहे ना. आता ही जी मी माहिती तुम्हाला देतोय का देतोय, कारण ही माझ्या बाबतीत बी घडलेली गोष्ट होती. पण मी ती सगळं क्लिअर केलं. त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या फेसच्या व्हिडिओ टाकायला लागलो. मी पहिल्या जी जुन्या व्हिडिओ होते ते पूर्ण चॅनलच्या व्हिडिओ डिलीट केल्या आणि चॅनलवरच्या व्हिडिओ डिलीट केल्यानंतर पूर्ण चॅनल डाऊन होतं मित्रांनो. म्हणजे तुमच्या चॅनलवर आता माझ्या चॅनलवर 30-40 हजार 50,000 1,00,000 अशा व्ह्यूज येत होत्या. पण त्या एकदम अशा डाऊन झाल्या की त्या व्ह्यूज कमीत कमी चॅनलवर 100, 150, 200, 400, 500 अशा यायला लागल्या. पण मी ते सगळं कव्हर करून सुद्धा परत चॅनल मी परत ग्रो केला मित्रांनो. त्यामुळे तुम्ही अशा चुका करू नका ही मी सांगायचं. कारण तुम्ही दुसऱ्याच्या जर त्या बैल पळल्याला जरी शॉर्ट व्हिडिओमध्ये जरी तुम्ही वॉइस ओव्हर केला तरी ती तुम्हाला कॉपीराईट येणार मित्रांनो. तुम्हाला आत्ता जरी आला नाही तरी रियूज कंटेंट असं येतं. त्यामुळे अशा व्हिडिओ तुम्ही अपलोड करण्यातच फायदा नाही. तुम्हाला जर खरोखर यूट्यूबर बनायचं असेल तर स्वतःचे व्हिडिओ टाका. आता मी माझी स्वतःची व्हिडिओ टाकली. बरोबर, एक व्हिडिओ नाही पडली, 2 व्हिडिओ नाही पडली, 10 व्हिडिओ नाही पडल्या, पण तुमची एक तरी व्हिडिओ पडणार, बरोबर आहे ना. कारण माझं सुद्धा तसं झालेलं होतं. बघा मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी कशा पद्धतीच्या व्हिडिओ बनवायचे आणि व्हिडिओ एडिटिंग. आता माझ्या मागं जी बॅकग्राऊंड दिसते तुम्हाला, हे सुद्धा बॅकग्राऊंड नाही माझ्या मागं. आता पूर्ण एडिटिंग पासून मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन. ह्या व्हिडिओला तुम्ही जर आता फुल प्रोत्साहन दिलं तर मी ह्या विषयावर अजून एक व्हिडिओ बनवीन. आणि तुम्हाला जर यूट्यूबर बनायचं असेल तर स्वतःच्या व्हिडिओ वापरा. एक नाही व्हिडिओ चालली, 2 नाही चालली, पण व्हिडिओ ही चालणार मित्रांनो. आणि व्हिडिओ चालतीच, यूट्यूब तुमची व्हिडिओ प्रमोट करतच. ह्या विषयावर आपण पुन्हा बोलू पुढची व्हिडिओ. जर तुम्ही जर ह्या व्हिडिओला प्रोत्साहन चांगलं दिलं तर आपण पुढची व्हिडिओ बघू. आणि आतापर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर खरंच माझी एक विनंती आहे का की दुसऱ्याच्या व्हिडिओ वापरू नका, स्वतःच्या व्हिडिओ बनवा. आणि मी तुम्हाला व्हिडिओ कशा बनवायच्या हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन. बैलगाडी क्षेत्रातल्या कशा व्हिडिओ बनवायच्या, कशी माहिती द्यायची. तर ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा विसरू नका.